तुम्हाला बघायचं होतं ना, पालक आणि मटरची भाजी मी कशी करते, तर चला इथे सांगते. टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची छान अशी फ्राय करून घेतली. त्याची पेस्टसुद्धा तयार करून ठेवली. त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं टाकलं, पालक चिरलेली ती घातली आणि मटर पण त्याच्यात टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. तर वाटाणे आणि भाजी छान शिजून गेली. त्याच्यानंतरच आपल्याला जी पेस्ट आपण तयार करून ठेवली होती, तीही घालायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे बेसिक मसाले आहेत ना आपले, ते घालायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर आहे ना बेसनचं पीठ घालते. ते आपल्याला आहे ना पहिले भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी तसं घुळून घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा भाजीमध्ये टाकते तेव्हा गाठी पडत नाही आणि खायला पण खूप छान लागते. पहिले आपल्याला पीठ भाजायचं, कच्चं आपल्याला टाकायचं नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडंच पाणी टाकायचं, जास्त पाणी ह्या भाजीत लागत नाही. थोडंच टाकायचं आपल्याला आणि हलवत राहायचं. तर बघू शकता आपली भाजीसुद्धा तयार झाली. खूप छान लागते, अशा पद्धतीने बनवते. खूप सोपी पद्धत पण आहे. तर चला आता इथेच एंड करते. बाय.